नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाई ग हा लवकरच रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे। बाई ग चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा एक नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाई ग या चित्रपटातून आपल्याला कळेल। या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे। अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे। सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे। मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाई ग या चित्रपटात एकत्र दिसणार आहे, त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाचा चाहता वर्ग सध्या बाई ग चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे। अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरायू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहेत। वरुण लिखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे। गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुकतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे। या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे। याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेले आहे। चित्रपटाचे छायाकन नागराज MD दिवारकर यांचे आहे। एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे। 12 जुलैला बाई ग हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। दरम्यान काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती, त्यामुळे आता बाई ग चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाई ग हा लवकरच रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे। बाई ग चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा एक नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाई ग या चित्रपटातून आपल्याला कळेल। या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे। अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे। सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे। मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाई ग या चित्रपटात एकत्र दिसणार आहे, त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाचा चाहता वर्ग सध्या बाई ग चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे। अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरायू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहेत। वरुण लिखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे। गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुकतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे। या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे। याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेले आहे। चित्रपटाचे छायाकन नागराज
MD दिवाळकर यांचे आहे. एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे. 12 जुलैला बाईगर्ल हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. त्यामुळे आता बाईगर्ल चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाईगर्ल हा लवकरच रिलीज होणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे. बाईगर्ल चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा 1 नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाईगर्ल या चित्रपटातून आपल्याला कळेल. या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे. अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे. सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे. मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाईगर्ल या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाचा चाहता वर्ग सध्या बाईगर्ल चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे. अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरायू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहे. वरुण निखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे. गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुकतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. या चित्रपटाचे संवाद कथा पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे. याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेली आहे. चित्रपटाचे छायाकन नागराज MD दिवाळकर यांचे आहे. एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे. 12 जुलैला बाईगर्ल हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. त्यामुळे आता बाईगर्ल चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाईगर्ल हा लवकरच रिलीज होणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे. बाईगर्ल चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा 1 नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाईगर्ल या चित्रपटातून आपल्याला कळेल. या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे. अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे. सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे. मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाईगर्ल या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाचा चाहता वर्ग सध्या बाईगर्ल चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे. अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरायू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहे. वरुण निखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे. गाण्याचे बोल
मंदार चौकरने लिहिलेले असून नुकतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे। या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे। याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेली आहे। चित्रपटाचे छायाकरण नागराज MD दिवाळकर यांचे आहे। एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे। 12 जुलैला बाईगर्ल हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। दरम्यान काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती। त्यामुळे आता बाईगर्ल चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाईगर्ल हा लवकरच रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे। बाईगर्ल चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा 1 नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाईगर्ल या चित्रपटातून आपल्याला कळेल। या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे। अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे। सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे। मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाईगर्ल या चित्रपटात एकत्र दिसणार आहे। त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाचा चाहता वर्ग सध्या बाईगर्ल चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे। अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरयू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहेत। वरुण लिखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे। गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुकतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे। या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे। याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेली आहे। चित्रपटाचे छायाकरण नागराज MD दिवाळकर यांचे आहे। एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे। 12 जुलैला बाईगर्ल हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। दरम्यान काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती। त्यामुळे आता बाईगर्ल चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाईगर्ल हा लवकरच रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे। बाईगर्ल चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा 1 नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाईगर्ल या चित्रपटातून आपल्याला कळेल। या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे। अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे। सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे। मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाईगर्ल या चित्रपटात एकत्र दिसणार आहे। त्यामुळे
स्वप्नील प्रार्थनाच्या चाहता वर्ग सध्या बाई ग चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे. अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरायू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहेत. वरुण लिखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे. गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुसतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे. याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेले आहे. चित्रपटाचे छायाकरण नागराज MD दिवाळकर यांचे आहे. एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे. 12 जुलैला बाईगर्ल हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. त्यामुळे आता बाईगर्ल चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाई ग हा लवकरच रिलीज होणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे. बाई ग चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुसतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा 1 नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाई ग या चित्रपटातून आपल्याला कळेल. या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे. अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे. सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे. मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाई ग या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाच्या चाहता वर्ग सध्या बाई ग चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे. अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरायू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहेत. वरुण लिखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे. गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुसतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे. याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेले आहे. चित्रपटाचे छायाकरण नागराज MD दिवाळकर यांचे आहे. एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे. 12 जुलैला बाईगर्ल हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. त्यामुळे आता बाई ग चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाई ग हा लवकरच रिलीज होणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे. बाई ग चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुसतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा 1 नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाई ग या चित्रपटातून आपल्याला कळेल. या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे.
अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे. सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे. मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाई ग या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाचा चाहता वर्ग सध्या बाई ग चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे. अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरायू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहेत. वरुण निखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे. गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुसतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे. याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेले आहे. चित्रपटाचे छायाकन नागराज MD दिवारकर यांचे आहे. एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे. 12 जुलैला बाई गर्ल हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. त्यामुळे आता बाई ग चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाई ग हा लवकरच रिलीज होणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे. बाई ग चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुसतेच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. पण जेव्हा 1 नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाई ग या चित्रपटातून आपल्याला कळेल. या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे. अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे. सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे. मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाई ग या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाचा चाहता वर्ग सध्या बाई ग चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे. अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरायू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहेत. वरुण निखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे. गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुसतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे. याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेली आहे. चित्रपटाचे छायाकन नागराज MD दिवारकर यांचे आहे. एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे. 12 जुलैला बाई गर्ल हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. त्यामुळे आता बाई ग चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाई ग हा लवकरच रिलीज होणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे. बाई ग चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुसतेच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो.
पण जेव्हा एक नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाय ग या चित्रपटातून आपल्याला कळेल। या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे। अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे। सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे। मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाय ग या चित्रपटात एकत्र दिसणार आहे। त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाचा चाहता वर्ग सध्या बाय ग चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे। अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरयू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहेत। वरुण लिखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे। गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुसतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे। या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे। याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेले आहे। चित्रपटाचे छायाकन नागराज MD दिवारकर यांचे आहे। एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे। 12 जुलैला बाय ग हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। दरम्यान काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती। त्यामुळे आता बाय ग चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाय ग हा लवकरच रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। 1 नाही 2 नाही 3 नाही तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे। बाय ग चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुसतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा एक नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाय ग या चित्रपटातून आपल्याला कळेल। या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे। अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे। सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे। मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाय ग या चित्रपटात एकत्र दिसणार आहे। त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाचा चाहता वर्ग सध्या बाय ग चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे। अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरयू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहेत। वरुण लिखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे। गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुसतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे। या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे। याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेले आहे। चित्रपटाचे छायाकन नागराज MD दिवारकर यांचे आहे। एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे। 12 जुलैला बाय ग हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। दरम्यान काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती। त्यामुळे आता बाय ग चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता
स्वप्नील जोशीचा चित्रपट बाय ग हा लवकरच रिलीज होणार आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे। बाय ग चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा एक नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाय ग या चित्रपटातून आपल्याला कळेल। या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे। अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे। सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे। मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाय ग या चित्रपटात एकत्र दिसणार आहे। त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाचा चाहता वर्ग सध्या बाय ग चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे। अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरायू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहेत। वरुण लिखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे। गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुकतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे। या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे। याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेले आहे। चित्रपटाचे छायाकरण नागराज MD दिवाळकर यांचे आहे। एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे। 12 जुलैला बाय ग हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। दरम्यान काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती। त्यामुळे आता बाय ग चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाय ग हा लवकरच रिलीज होणार आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे। बाय ग चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा एक नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाय ग या चित्रपटातून आपल्याला कळेल। या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे। अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे। सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे। मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाय ग या चित्रपटात एकत्र दिसणार आहे। त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाचा चाहता वर्ग सध्या बाय ग चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे। अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरायू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहेत। वरुण लिखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे। गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुकतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे। या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे। याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेले आहे। चित्रपटाचे छायाकरण नागराज MD दिवाळकर यांचे आहे। एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे। 12 जुलैला बाय ग हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे।
दरम्यान काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती। त्यामुळे आता बाईगा चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाईगा हा लवकरच रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे। बाईगा चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा एक नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाईगा या चित्रपटातून आपल्याला कळेल। या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे। अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे। सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे। मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाईगा या चित्रपटात एकत्र दिसणार आहे। त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाचा चाहता वर्ग सध्या बाईगा चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे। अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरयू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहेत। वरुण लिखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे। गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुकतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे। या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे। याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेली आहे। चित्रपटाचे छायाकरण नागराज MD दिवारकर यांचे आहे। एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे। 12 जुलैला बाईगा हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। दरम्यान काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती। त्यामुळे आता बाईगा चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाईगा हा लवकरच रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे। बाईगा चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा एक नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाईगा या चित्रपटातून आपल्याला कळेल। या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे। अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे। सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे। मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाईगा या चित्रपटात एकत्र दिसणार आहे। त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाचा चाहता वर्ग सध्या बाईगा चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे। अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरयू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहेत। वरुण लिखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे। गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुकतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे। या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे। याशिवाय याची संकल्पना
निलेश गावड यांनी केलेले आहे। चित्रपटाचे छायाकन नागराज MD दिवाळकर यांचे आहे। एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे। 12 जुलैला बाईगर्ल हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। दरम्यान काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती। त्यामुळे आता बाईगर्ल चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाईगर्ल हा लवकरच रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। 1 नाही 2 नाही 3 नाही तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे। बाईगर्ल चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा 1 नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाईगर्ल या चित्रपटातून आपल्याला कळेल। या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे। अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे। सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे। मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाईगर्ल या चित्रपटात एकत्र दिसणार आहे। त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाचा चाहता वर्ग सध्या बाईगर्ल चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे। अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरायू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहेत। वरुण लिखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे। गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुकतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे। या चित्रपटाचे संवाद कथा पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे। याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेले आहे। चित्रपटाचे छायाकन नागराज MD दिवाळकर यांचे आहे। एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे। 12 जुलैला बाईगर्ल हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। दरम्यान काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती। त्यामुळे आता बाईगर्ल चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाईगर्ल हा लवकरच रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। 1 नाही 2 नाही 3 नाही तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे। बाईगर्ल चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा 1 नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाईगर्ल या चित्रपटातून आपल्याला कळेल। या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे। अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे। सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे। मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाईगर्ल या चित्रपटात एकत्र दिसणार आहे। त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाचा चाहता वर्ग सध्या बाईगर्ल चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे। अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरायू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहेत।
वरुण निखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे. गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुसतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे. याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेली आहे. चित्रपटाचे छायाकरण नागराज MD दिवाळकर यांचे आहे. एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे. 12 जुलैला बाईगर्ल हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. त्यामुळे आता बाईगर्ल चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाईगर्ल हा लवकरच रिलीज होणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे. बाईगर्ल चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुसतेच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा 1 नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाईगर्ल या चित्रपटातून आपल्याला कळेल. या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे. अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे. सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे. मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाईगर्ल या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाचा चाहता वर्ग सध्या बाईगर्ल चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे. अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरयू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहेत. वरुण निखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे. गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुसतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे. याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेली आहे. चित्रपटाचे छायाकरण नागराज MD दिवाळकर यांचे आहे. एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे. 12 जुलैला बाईगर्ल हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. त्यामुळे आता बाईगर्ल चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाईगर्ल हा लवकरच रिलीज होणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे. बाईगर्ल चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुसतेच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा 1 नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाईगर्ल या चित्रपटातून आपल्याला कळेल. या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे. अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे. सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे. मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी
बाई ग या चित्रपटात एकत्र दिसणार आहे। त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाच्या चाहता वर्ग सध्या बाई ग चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे। अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरायू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहे। वरुण लिखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे। गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुसतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे। या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे। याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेले आहे। चित्रपटाचे छायाकन नागराज MD दिवाळकर यांचे आहे। एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे। 12 जुलैला बाई ग हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। दरम्यान काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती। त्यामुळे आता बाई ग चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाई ग हा लवकरच रिलीज होणार आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। 1 नाही 2 नाही 3 नाही तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे। बाई ग चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुसतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा 1 नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाई ग या चित्रपटातून आपल्याला कळेल। या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे। अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे। सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे। मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाई ग या चित्रपटात एकत्र दिसणार आहे। त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाच्या चाहता वर्ग सध्या बाई ग चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे। अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरायू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहे। वरुण लिखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे। गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुसतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे। या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे। याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेले आहे। चित्रपटाचे छायाकन नागराज MD दिवाळकर यांचे आहे। एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे। 12 जुलैला बाई ग हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। दरम्यान काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती। त्यामुळे आता बाई ग चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाई ग हा लवकरच रिलीज होणार आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। 1 नाही 2 नाही 3 नाही तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे। बाई ग चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुसतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा 1 नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाई ग या चित्रपटातून आपल्याला कळेल। या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे। अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात
प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे. सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे. मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाई ग या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाच्या चाहता वर्ग सध्या बाई ग चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे. अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरायू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहेत. वरुण लिखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे. गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुसतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे. याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेले आहे. चित्रपटाचे छायाकन नागराज MD दिवारकर यांचे आहे. एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे. 12 जुलैला बाई गर्ल हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. त्यामुळे आता बाई ग चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाई ग हा लवकरच रिलीज होणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे. बाई ग चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुसतेच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. पण जेव्हा 1 नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाई ग या चित्रपटातून आपल्याला कळेल. या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे. अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे. सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे. मितवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाई ग या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाच्या चाहता वर्ग सध्या बाई ग चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे. अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरायू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहेत. वरुण लिखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे. गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुसतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. या चित्रपटाचे संवाद, कथा, पटकथा पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे. याशिवाय याची संकल्पना निलेश गावड यांनी केलेली आहे. चित्रपटाचे छायाकन नागराज MD दिवारकर यांचे आहे. एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री ही संकल्पना प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे. 12 जुलैला बाई गर्ल हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला नाच ग घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. त्यामुळे आता बाई ग चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीचा चित्रपट बाई ग हा लवकरच रिलीज होणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर चक्क 6 बायकांबरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उघडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे. बाई ग चित्रपटाचं पहिलं गाणं जंतर मंतर ग हे नुसतेच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो.
पण जेव्हा एक नाही तर चक्क 6 बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या पुरुषाची अवस्था काय होत असेल हे येत्या 12 जुलैला बाय ग या चित्रपटातून आपल्याला कळेल। या चित्रपटाची एक छोटीशी झलक जंतर मंतर या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळाली आहे। अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातील हरवणारी 6 अभिनेत्री बरोबर आपला जलवा दाखवताना दिसत आहे। सुकन्या मोने, प्रार्थना भेडे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 अभिनेत्रीचा जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे। मिटवानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाय ग या चित्रपटात एकत्र दिसणार आहे। त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाचा चाहता वर्ग सध्या बाय ग चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे। अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कलाडे, सरायू दाते, श्वेता दांडेकर, सुस्मिता दावलकर, मोरजकर यांनी जंतर मंतर गाण्याला आपले आवाज दिलेले आहेत। वरुण लिखाते यांचे संगीत या गाण्याला लाभलेले आहे। गाण्याचे बोल मंदार चौकरने लिहिलेले असून नुकतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे।